जम्मू काश्मीरमधील पहलगाम या पर्यटन स्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो असे आमदार आसिफ सेठ यांनी म्हटलंय। बुधवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की केंद्र सरकारला मी विनंती करतो की दोषी कोणतेही असो त्यांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे। ನಿನ್ನೆ ಮಧ್ಯಾಹ್ನದಾಗ ಪಹಲ್ಗಾಮ್ ಜಮ್ಮು ಅಂಡ್ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಏನು ಘಟನೆ ಆಗಿದೆ ಅದರಿಗೆ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ ಮತ್ತು ನಾನು ಕೇಂದ್ರೀಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಯಾರು ಇದು ಮಾಡಿದಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ತಗೊಂಡು ಬಂದು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಯಾರದಾರು ಇರ್ತಾರೆ ಹಿಂದೆ ಮತ್ತು ಯಾರು ಮಾಡಿದಾರೋ ಇವರಿಗೆ ಗುಂಡು ಹಾಕಬೇಕು। ಇದು ನಮ್ದು ಬರೀ ಸಿಟಿಸನ್ಸ್ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಇಲ್ಲ, ಟೂರಿಸ್ಟ್ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಇಲ್ಲ, ಇದು ನಮ್ಮ ದೇಶ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಇದೆ। ಅವ್ರು ಯಾರು ನಮ್ಮ ದೇಶ ಮೇಲೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಿಟಿಸನ್ಸ್ ಮೇಲೆ, ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮವ್ರಿಗೆ ಮೇಲೆ, ತಂಗಿಯವ್ರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು एक हम उनको एक जवाब अच्छी तरह से देना चाहिए। जे पण हे केलेले आहेत त्यांना सोडावं नाही। आमची देशची अखंडतावरती त्यांनी हल्ला केलेला आहे, आमची देशची एकतावरती त्यांनी हल्ला केलेला आहे, आमच्या देशवरती हल्ला केलेला आहे। कुठला धर्म, कुठली जात आम्हाला हे शिकवतात नाही की एक जे टुरिस्ट आहे, एक जे इनोसेंट आहे त्याच्यावरती ह्याप्रमाणे हल्ला करून त्याचा खून करावा। आम्ही सगळे मिळून, चाहे मी काँग्रेस पार्टीवरून, बेळगाम अंजुमन इस्लाम तर्फे, काँग्रेसतर्फे याचं खंडन करतो। आम्ही सगळे या परिवाराची बरोबर आहेत आणि प्रार्थना करतो यांचा परिवाराला यांना शक्ती द्यावा एक अशा ॲट दिस टाइम, आणि पूर्ण देश एक होऊन आम्ही यांच्यावरती कारवाई करावी। धन्यवाद। जय हिंद। हा केवळ प्रवाशांवरचा हल्ला नाही तर आपल्या भारतीयांवर केलेला हल्ला आहे असे ते म्हणाले। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।